Good morning, my dear students. So let's start today our new chapter, that is deterioration and repairs in concrete. Okay, unit number 6. So let's start. This is your syllabus. Okay, so the corrosion of reinforcement or the corrosion monitoring techniques. So what is the corrosion? You know, the corrosion monitoring is the practice of measuring the corrosivity of process which is stream conditions by the use of the probes which are inserted into the process stream and which are continuously exposed to a process of stream condition. म्हणजे एक करोजन मॉनिटरिंग प्रॉप्स म्हणजे काय तर एक अशी ह्याची स्टीलची अशी सळई असते ती इन्सर्ट करतात, प्रोब्स इन्सर्ट करतात प्रोसेस स्ट्रीम प्रोसेसमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये करोजन मॉनिटरिंग केलं जातं. ओके, ते मेकॅनिकली केलं जातं किंवा इलेक्ट्रिकली केलं जातं किंवा इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइसने केलं जातं. ठीक आहे, सो देस प्रॉप्स आर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ ऑल करोजन मॉनिटरिंग सिस्टम्स. ठीक आहे, ते इसेन्शियल एलिमेंट आहे सगळ्या करोजन मॉनिटरिंग सिस्टीमसाठी. ठीक आहे, सो द नेचर ऑफ द सेन्सर्स विच आर डिपेंड्स ऑन द वेरियस इंडिव्हिज्युअल टेक्निक्स विच इज यूज फॉर द मॉनिटरिंग बट ऑफन अ करोजन सेन्सर्स विच कॅन बी व्ह्यूड ॲज इन्स्ट्रुमेंटल कुपन्स. म्हणजे एक करोजन सेन्सर्स असतात प्रॉप्स, म्हणजे ते मेकॅनिकली किंवा इलेक्ट्रिकली ऑपरेट केले जातात. त्याच्यामधून आपल्याला सेन्सर्समधून कळतं की आतमध्ये करोजन किती झालेलं आहे. ठीक आहे, so in older systems the electronic sensors which is leads were they usually employed for these purposes and to relay the sensor signals to a signal processing units. Okay, काही करोजन मेजरमेंट टेक्निक्स असतात ते ऑन लाईनली कन्सिडर केले जातात एक्सपोज टू द प्रोसेस ऑफ द स्ट्रीम विच अदर प्रोव्हाइडेड्स द ऑफलाईन मेजरमेंट्स सच ॲज दॅट डिटरमाइंड इन अ लॅबोरेटरी ॲनालिसिस. Okay, so the some techniques give a direct measures of the metals which is loss of the corrosion rate while the others are used to infer that a corrosive environmental exists. Okay, सो द रिअल टाईम करोजन मेजरमेंट जे असतं ते हायली सेन्सिटिव्ह मेजरमेंट्स असतात जे की सिग्नल रिस्पॉन्स टेकिंग प्लेसेस असतात जे की एसेन्शियली इंटेन्सनेसली ॲज द करोजन रेट चार्जेस. ओके, so what are the corrosion preventing measures? So these are the active corrosion protection, passive corrosion protection, permanent corrosion protection and the temporary corrosion protection. Okay, so what are the repairs related to these corrosion protective methods? That is the introduction. It is the basic symptoms of distress in concrete structure. We already know the cracking, swelling, disintegration. हे ॲक्च्युली आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. रिपेअर्समध्ये कोणतं असतात, what are the symptoms and diagnosis of the distress. So whether the crack is new or old, what is the type of the crack, is active or dormant, हे आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरला पण बघितलं होतं. इव्हॅल्युएशन ऑफ द क्रॅक मेजरमेंट कशी करतात. ठीक आहे, सो रिपेअर ऑफ द कॉन्क्रीटचं सिलेक्शन कसं करतात किंवा का करतात तर इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑर रिस्टोर द लोड कॅरिंग कॅपॅसिटी, रिस्टोर ऑर इन्क्रीज द स्टिफनेस, इम्प्रूव्ह द फंक्शनल परफॉर्मन्स, प्रोव्हाइड द वॉटर टाइटनेस, इम्प्रूव्ह द अपीअरन्स ऑफ द कॉन्क्रीट सर्फेस, इम्प्रूव्ह द ड्युरॅबिलिटी अँड प्रिव्हेंट ॲक्सेस ऑफ द करोजिव्ह मटेरियल्स टू रेन्फोर्समेंट. ठीक आहे, सो कोणते कोणते मेथड्स आहे क्रॅक रिपेअर करायचे. पहिला आहे बॉन्डिंग विथ इपॉक्सीज. ठीक आहे, जे काही कॉन्क्रीटमधले क्रॅक्स असतात ते बॉन्डेड असतात. ठीक आहे, ते इंजेक्शनने इपॉक्सी इंजेक्शनने त्याला बॉन्ड करून ते प्रॉपरली ते प्रेशरने त्याला फिल केलं जातं. ठीक आहे, इंजेक्ट वॉटर ऑर अ सॉल्वंट टू फ्लश आउट टू डिफेक्ट, अलाउ द सरफेस टू ड्राय. ठीक आहे, surface seal the cracks between the injection points, inject the epoxy until it flows out of the adjacent sections of the crack or begins to the bulge out the surface seals. Okay, so usually the epoxy is injected through the holes of about 3 by 4 inch in a diameter and 3 by 4 inch deep at the 6 to 12 inches centers. Okay, it is the smallest spacing which is used for finer cracks. Okay, so there is also the technique which is not applicable if the defects are actively leaking to the extent and they cannot be dried out or whether the cracks are numerous. म्हणजे जिथं क्रॅक्स न्युमेरियस आहेत किंवा जिथं डिफेक्ट्स लिकिंग होतं आहे, ॲक्टिवली लिकिंग होतं आहे, अशा ठिकाणी याचा यूज केला जात नाही.
नेक्स्ट पार्ट इज द रुटिंग अँड सिलिंग. रुटिंग अँड सिलिंगमध्ये काय करतात, ह्याच्यामध्ये काय करतात, द क्रॅक्स जे आहेत जे इनलार झालेले आहेत फेसच्या एक्सपोजला ते फिल करतात आणि सील करतात. ओके, विथ सुटेबल मटेरियल. त्याच्यामध्ये रुटिंग ऑपरेशन्स वगैरे केलं जातं. सिलेंट प्लेस केलं जातं. वॉटर टाईटनेससाठी ह्याच्यासाठी किंवा जॉईंट्स रिक्वायर्ड नसतात त्या गोष्टीसाठी, वॉटर टाईटनेससाठी दिस इज सुटेबल. ओके. देन स्टिचिंग बघा तुम्ही बघा, स्टिचिंगचाच मेन हे काय आहे ते स्टिच केलं जातं आयर्न और स्टील डॉक्सनी. ठीक आहे, कॉन्क्रीट जर का क्रॅक असेल तर ते स्टिच केलं जातं आयर्न किंवा स्टील डॉक्सनी. ओके. डिफरंट लेंथनुसार त्याची सिरीज चेंज होते, म्हणजे डिफरंट लेंथसाठी ते यूज केलं जातं. सो द बेंड बार्स इन टू द शेप ऑफ अ ब्रॉड फ्लॅट बॉटम लेटर यू बिटवीन द 1 foot and 3 feet long and with ends about the 6 inch long. Okay, so the stitching should be on the side which is opening up first. You can see this is the stitching. Okay, हे रॉड्स वगैरे आहेत बघा, ते टाकलेले आहेत क्रॅक्सच्या मध्ये. Okay, if necessary the strengthen adjacent areas of the construction to check the additional stresses. The stitching dogs should be of variable lengths and orientation and so located that the tension transmission across the crack does not develop the single plane of the section but it is spread out over the area. Okay, so in order to resist the shear along the crack it is necessary to use the diagonal stitching. म्हणजे नेहमी डायगोनल स्टिचिंग करतात का, तर तो रेजिस्ट शियर जे आहे ते रेजिस्ट करण्यासाठी along the crack. ठीक आहे. Then the next is in order to resist the shear along the crack it is necessary to use the diagonal stitching. Then the length of the dogs are random so that the anchor points do not form a plane of weakness. Okay, so this is all about the repairing and what are the repairs methods used. So the next slide related to this is, wait a minute. Okay, so external stressing. Next point is the external stressing. So the cracks is closed by a compressive forces the sufficient overcome the tension and the provide a residual compression. Okay, so the principle is very similar to stitching except the stitches are tension rather than the plain bar dogs which apply no closing force to the crack. Okay, some form of abatement is needed for providing an anchorage for the pre-stressing wires or the rods. Okay, so the next part is the grouting. So in what grouting? In grouting the same manner as the injection of the epoxy is used for the grouting. म्हणजे त्याच्यामध्ये काय करतात की खूप जास्त फोर्सनी कॉन्क्रिटिंगला डायरेक्टली गन थ्रू किंवा ह्याच्या थ्रू डायरेक्टली क्रॅकमध्ये फिल करतात. देन द क्लिनिंग द कॉन्क्रीट अलॉंग द क्रॅक. ओके, क्लीन करतात कॉन्क्रीटला अलॉंग द क्रॅक. Installation built up seats at intervals along the cracks. Then the sealing the crack between the seats with a cement paint or the grout. Then the flushing the crack to clean it and test the seals and then grouting the hole. The blanketing मध्ये काय करतात, it is similar to the routing and sealing. It is applicable for the sealing active as well as the dormant cracks. So the preparing the chase is the first step. Then usually the chase is cut in the squares. Then the bottom should be chipped as a smooth to facilitate the breaking the bond between the sealant and the concretes. Okay. The next part is there is elastic sealants, mastic sealants and mortar plug joints is to be used, and the extreme temperatures at which the movements will occur in the elastic sealant, mastic sealants and mortar plug joints. Okay. देन द ओव्हरलेस, यूज ऑफ द ओव्हरलेस. क्रॅक फिलिंगसाठी नेक्स्ट पार्ट आहे किंवा रिपेअरिंगसाठी नेक्स्ट पार्ट आहे. ओव्हरलेसचा यूज केलं जातं, म्हणजे ॲक्टिव्ह क्रॅक जे असतील त्यातला ओव्हरले केलं जातं. एक्सटेन्सिबल अँड नॉट फ्लेक्झिबल. ओके, सो अकॉर्डिंगली अन ओव्हरले विच इज फ्लेक्झिबल बट नॉट एक्सटेन्सिबल, दॅट इज इट कॅन बी बेंट बट कॅन नॉट बी स्ट्रेच्ड, विच विल नॉट बी सील ऑर द क्रॅक, दॅट इज ॲक्टिव्ह. ओके, so the gravel is typically used for the roofs and the concrete on the bricks are used for where the fill is to be placed against the overlay. Asphalt block pavement also works well where the area is subjected to the heavy traffic. Okay, then the jacketing is one of the method which is used for the repairing.
सो इन द रिपेअर रिटोरेशन कॉलम पियर्स अँड पाईलसाठी जॅकेटिंग यूज केलं जातं. त्याच्यामध्ये काय करतं, सेक्शन्समध्ये काय करतात, मेंबर्स इन्क्रीज केले जातात, कॉम्प्रेशन मेंबर वगैरे असेल किंवा न्यू कॉन्क्रीट त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश केलं जातं. त्याच्यामध्ये काय करतात, द स्पेसेसमध्ये ते प्रोव्हाइड केलेलं जातं. जो क्लिअरन्स जो असतो त्याच्यामधला तो पाहिजे. सो द एक्झिस्टिंग कॉन्क्रीट्स आणि न्यू फ्रेशली कॉन्क्रीटमध्ये जो आहे तो क्लिअरन्स पाहिजे. तर मग ॲज द फॉर्म ऑफ द जॅकेट ते प्रोव्हाइड केलं जातं कॉन्क्रीटिंग. सो द फॉर्म मे बी टेम्पररी ऑर द परमनंट. सो द फॉर्म मे बी टेम्पररी or the permanent. Okay, wait a minute. The form may be the temporary or the permanent and may consist of the timber, wrought iron, precast concrete or the gauge metals, which is depending on the purpose and exposures. आता जे करोजन प्रिव्हेंटिंग मेजर जे आहेत मी तुम्हाला मगाशी सांगितलेले, ॲक्टिव्ह करोजन, पॅसिव्ह करोजन, परमनंट करोजन, टेम्पररी करोजन. सो द ॲक्टिव्ह करोजन प्रोटेक्शन म्हणजे काय, ह्याचं एम जे असतं ना ते रिॲक्ट करतं, म्हणजे इन्फ्लुएन्स जे असतं रिॲक्शन करोजनच्या टायमिंगला जी प्रोसिजर होते रिॲक्शनची ते रिड्यूस करायचं काम करतं. ते कंट्रोल करतं, not only control with the package content and the corrosion agent but also to reaction itself in such a manner that the corrosion is avoided. म्हणजे फक्त कंट्रोल करत नाही तर ते रिॲक्ट करतं त्या गोष्टींना आणि करोजन त्याच्यामुळे अवॉइड होतं. दॅट इज कॉल्ड एज ॲक्टिव्ह करोजन प्रोटेक्शन. ओके, द नेक्स्ट इज पॅसिव्ह करोजन प्रोटेक्शन. पॅसिव्ह करोजन प्रोटेक्शनमध्ये काय होतं, डॅमेज मेकॅनिकली प्रिव्हेंट केलं जातं, मेकॅनिकली ते आयसोलेटिंग केलं जातं पॅकेजेसमध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲग्रेसिव्ह करोजन एजंट्स होतात युजिंग द प्रोटेक्टिव्ह लेयर्स. ओके, then this type of corrosion protection changes neither the general ability of the package content or not the aggressiveness of the corrosion agent. Okay, so this is why this approach is known as the passive corrosion protection. The next is the permanent corrosion protection. So the purpose of permanent corrosion protection methods is mainly provide the protection as the place of the use. ओके, सो जे स्ट्रेसेस जे असतात जे प्रेझेंट होतात कशामुळे, क्लायमॅटिक कंडिशनमुळे, बायोटिक कंडिशन्समुळे, केमिकल फॅक्टर्समुळे ते स्लाइटली काय होतात, रिलेटिव्हली स्लाइट इन द सिच्युएशन्स. ओके, सो जे काही मशीन्स असतात लोकेटेड केलेल्या, फॉर एक्झाम्पल इन फॅक्टरी शेड्स अँड आर इज प्रोटेक्टेड फ्रॉम द एक्स्ट्रीम व्हॅरिएशन्स in temperature which are frequently the cause of the condensation. Okay, so the passive corrosionचे एक्झाम्पल्स काय आहे जे की प्रोटेक्टिव्ह करतात मेथड्समध्ये, तर टीन प्लास्टिंग करतात, गॅल्वनायझेशन करतात, कोटिंग करतात, इनॅमलिंग करतात, कॉपर प्लास्टिंग करतात. ओके, कॉपर प्लेटिंग पण करतात. ठीक आहे, जर का टेम्पररी करोजन प्रोटेक्शन असेल त्याच्यामध्ये टेम्पररी यूज करतात, म्हणजे ट्रान्सपोर्टमुळे, हँडलिंगमुळे, स्टोरेजमध्ये स्ट्रेसेस जे ऑकर होतात त्यांना जे स्ट्रेसेस ऑकर होतात त्याच्यामध्ये हे टेम्पररी करोजन यूज करतात. तर ह्याच्यामध्ये काय असतं, म्हणजे टेम्पररी करोजन कोणतं प्रोटेक्टिव्ह कोटिंग मेथड यूज करतात. देन द नेक्स्ट इज द डेसिकेंट मेथड यूज करतात अँड VCI मेथड यूज करतात. ठीक आहे, ॲक्च्युली ह्याच्याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन नाही आहे, बट या 3 मेथड्स टेम्पररी करोजन प्रोटेक्शनसाठी यूज करतात. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द करोजन प्रिव्हेंटिंग मेजर्स. Okay, so the next part and the important part is gunneting. Okay, so what is the gunneting? So the gunneting is the process which is known as a shotcreting or the pneumatically applied mortars or shotcrete concrete or the mortar which is conveyed through the hose and the pneumatically projected at the high velocity ऑन सरफेस. म्हणजे बघा, शॉर्ट क्रिएटिंग किंवा गनेटिंग म्हणजे काय, ॲक्च्युली याच्यामध्ये काय करतात, जे काही रेन्फोर्समेंटची जाळी असते ती जाळी क्रिएट करतात, म्हणजे वॉल्स वगैरे असतील त्याला, आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली पाईप थ्रू वगैरे डायरेक्टली कॉन्क्रीट डायरेक्टली आत एकदम प्रेशरच्या साहाय्याने ते प्लेस करतात. ओके, पाईप थ्रू वगैरे किंवा अशा. ओके, त्याला स्प्रे कॉन्क्रीट असं पण म्हणतात. ठीक आहे, जेट वगैरे असतं इम्पॅक्ट जेट, ते इम्पॅक्ट जेटच्या साहाय्याने ते काय करतं, फोर्सफुली ते सरफेस कॉम्पॅक्टला ते स्प्रे कॉन्क्रीट अटॅच होतं. ओके, सो फॉर दी इट सेल्फ सपोर्टिंग, सो इट इज द रेन्फोर्स्ड बाय द कन्व्हेन्शनल स्टील रॉड्स, स्टील मेश अँड फायबर्स. ओके, सो द फायबर रेन्फोर्समेंट किंवा स्टील और सिंथेटिक त्याला ऑल्सो यूज बाय द स्टॅबिलायझेशन विच इज ॲप्लिकेबल फॉर स्लोप्स अँड टनलिंग. So the special shotcrete has been developed for the high temperature application such as the refractory lining of the kilns, chimneys and furnaces. So it can be used on the vertical and the overhead as well as on the horizontal surfaces. Okay, and it is particularly used for the restoring the surfaces spared due to the corrosion of the reinforcement. So the gunite is a mixture of the Portland cement, sand and water and is shot into the place of the compressed air.
So this what happened? The sand and the cement is mixed dry in a mixing chamber, and the dry mixture is then transferred by the air pressure along the pipes or the hose to a nozzle. मग नोझलने काय केलं जातं ते वॉटर त्याच्यामध्ये ॲड केलं जातं मिक्सचर्समध्ये by passing it through the spray injected at the nozzle. Okay, so the flow of the water at the nozzle can be controlled to give a mix of desired stiffness which will adhere to the surface against which is the projected. So the next is the pre-packed concrete. So what happened in pre-packed concrete? This material is particularly useful for the carrying out the repairs under the water, and elsewhere it is accessibility is a problem. So the pre-packed concrete is made by the filling the forms which coarse aggregate and then filling the voids of the aggregate by the pumping in a sand cement grout. Okay. सो बघा शॉर्ट क्रिएटिंगचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट म्हणजे वेट मिक्स प्रोसेस, सेकंड इज अ ड्राय मिक्स प्रोसेस. तर वेट मिक्स प्रोसेसमध्ये काय होतं, ऑल इन्ग्रेडियंट जे असतात सिमेंट, सँड, स्मॉल साईज कोर्स ॲग्रिगेट असेल, वॉटर असेल, ते मिक्स केले जातं. कशाच्या बिफोर चेंबरमध्ये एंटर करायच्या आधी ते काय केलं जातं, मिक्स केलं जातं अँड देन इक्विपमेंटमध्ये डिलिव्हर्ड केलं जातं. जसं की रेडी मिक्स कॉन्क्रीट आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, फिडिंग चेंबर्समध्ये ते फीड केलं जातं, कॉम्प्रेस एअर यूज केलं जातं प्रेशरमध्ये ॲट द प्रेशर ऑफ 5.5 to 7 ॲटमॉस्फिअर टू नोझल. ठीक आहे. सो ॲडिशनल एअर जे आहे ते इंजेक्ट केली जाते नोझलमध्ये टू इन्क्रीज द वेलॉसिटी अँड इम्प्रूव्ह द गनिंग पॅटर्न्स. ठीक आहे. त्याचा जो रेट असतो तो 3 to 9 मीटर क्यूब पर आवर असतो कॉन्क्रीट प्लेस करायचा. ठीक आहे. ही झाली वेट प्रोसेस. आणि ड्राय मिक्स प्रोसेसमध्ये काय करतात, मिक्सचर असतं ना सिमेंटचं आणि डॅम सँडचं, त्या डिलिव्हरी हुज पाईपने ते स्पेशल मेकॅनिकलमध्ये फीडरमध्ये त्याला डिलिव्हर्ड केलं जातं. मग ते डिलिव्हर केल्यानंतर काय होतं, मिक्सचर जे असतं ते हुजमधून किंवा व्हील्समधून डिस्ट्रीब्यूट केलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये कॉम्प्रेस एअर सोडली जाते नोझल थ्रू. मग नोझल काय केलं जातं, फिट केलं जातं परफोरेटेड मेन फोल्डमध्ये ते फिट केलं जातं नोझल. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वॉटर ॲड करतात थोडंसं प्रेशरनी, and then the water is jetted from the nozzle to the high velocity onto the surface of the shotcrete. मग वॉटर लास्टला ॲड करून मग ते काय करतात, जेट थ्रू ते डायरेक्टली फोर्सफुली ते हाय वेलॉसिटीने ते सरफेसला शॉर्टक्रेट केलं जातं किंवा सरफेसला ते फेकलं जातं. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज अ ड्राय मिक्स प्रोसेस, जे की लाईटवेट कॉन्क्रीटसाठी यूज केलं जातं. Again, what is the pre-packed concrete? So the pre-packed concrete is used for the refacing the structures, jacketing and filling the cavities in the under structures, and underpinning and enlarging the piers, abutments and retaining walls and footings. So the pumping of the water should be commenced at the lowest point at the procedure upwards. So the placing of the grout should be smooth and uninterrupted operations. So the dry packing is the hand placement of a very dry mortar and the subsequent tamping of the mortar into the place, which is producing an intimate contact between the new and the existing works. ठीक है. Because of the low water cement ratio, there is a little shrinkage and the patch remains tight. And it is usually the mortar mix जे असतं ते किती असतं, 1:2:5 to 1:3. Then the next part is the replacement of the concrete. So या मेथडमध्ये काय केलं जातं, रिप्लेसिंग केलं जातं कॉन्क्रीटिकचं, न्यू कॉन्क्रीट त्याच्याऐवजी ॲड केलं जातं. ठीक आहे. कन्व्हेन्शनल मॅननुसार ही खूप इकॉनॉमिकल प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये ऑकर जे आहे, डेप्थ ऑकर जे आहे ॲटलिस्ट बियॉन्ड द रेन्फोर्समेंट असते, त्यामुळे तिथला एरिया प्रॉपरली रिपेअर होऊ शकतो. ठीक आहे. जिथं वॉटर टाईट कन्स्ट्रक्शन आहे तिथं तुम्ही यूज करू शकता. ओव्हरलेज आपण ऑलरेडी बघितलं की सील क्रॅक्स जे असतात त्याच्यामध्ये ओव्हरलेज ऑफर केले जातात. त्याच्यामध्ये मॉर्टर वगैरे यूज केले जाते, बिटुमिनस कंपाऊंड यूज केलं जातं, इपॉक्सीज यूज केले जातात. अँड दे शुड बी बॉन्डेड बाय द एक्झिस्टिंग कॉन्क्रीट सर्फेसेस. ओके. यू कॅन सी हिअर दीज आर द इमेजेस ऑफ द सिलिंग ऑफ द क्रॅक्स, फ्लेक्झिबल सिलिंग कसं करतात, प्रोव्हाइडिंग द ॲडिशनल स्टील कसं यूज करतात. ओके. ॲडिशनल टील प्रोव्हाइड करतात, स्ट्रेचिंग ऑफ द क्रॅक्स तुम्ही बघू शकता कसं प्रोव्हाइड करतात, जॅकेटिंगने कसं रिपेअर करतायत, ऑटोजिनियस हिलिंगने कसं करतात. ओके. ओके. द शॉर्ट क्रिएट आपण आत्ताच बघितलं, व्हॉट इज द शॉर्ट क्रिएटिंग, व्हॉट इज द वेट मिक्स प्रोसेस, व्हॉट इज द ड्राय मिक्स प्रोसेस. ठीक आहे. यू कॅन सी दिस इज द स्मॉल इमेज रिलेटेड टू शॉर्ट क्रिएटिंग. ओके. ॲक्च्युली फायबर एन्फोर्समेंट किंवा स्टील ऑर द सिंथेटिक स्टील बोलतो ना, ते आपण ते यूज करतात स्टॅबिलायझेशनसाठी, स्लोप टनेलिंगमध्ये वगैरे ते यूज करतात. ठीक आहे. सो हे झालं सगळं टाईप ऑफ शॉर्ट क्रिएटिंग झालं. रेट्रोफिटिंग. रेट्रोफिटिंग म्हणजे काय, म्हणजे त्याला आपण बोलतो FRP,
FRP means what? It is called as the fiber reinforced polymers. ओके, तर फायबर रेन्फोर्स पॉलिमर हे आजकाल खूप यूज केलं जातं. न्यू आणि एक्झिस्टिंग स्ट्रक्चरसाठी ते यूज करतात. ते काय करतं, कॅपॅसिटी बिल्ड करतं, बिल्ड द कॅपॅसिटी, आणि डिटोरिएशन डॅमेज असेल तर ते पण नीट करतं. ठीक आहे. ॲक्च्युली FRP काय आहे, तर FRP मीन्स इट इज द मटेरियल विच आर कंपोजिटेड विथ द हाय स्ट्रेंथ फायबर्स अँड पॉलिमरिंग रेझिन्स. ठीक आहे, पॉलिमर रेझिन्स आणि हाय स्टील फायबर इन्कॅप्सुलेटेड यूज करतात त्यासाठी. याच्यामध्ये मटेरियल्स जे असतात तर ते लोड कॅरी करतात, प्रोटेक्ट करतात रेझिन्सपासून, अँड कीप देम इन द अलाइनमेंट. ओके. FRP मटेरियल जो आहे ते लाईट वेट कन्स्ट्रक्शनसाठी यूज करतात, डेड लोड्स इन्क्रीज करतात, स्ट्रेंथनिंग देतात सोल्युशनला. ठीक आहे. स्टिफनेस इन्क्रीज करतो, पण तो नॉमिनल वेमध्ये. ठीक आहे. ठीक आहे. आता इथे आपलं युनिट नंबर 6 संपलेला आहे. सो तुम्हाला जर कोण डाऊट असेल, कोर्सच्या रिलेटेड एखादी कन्सेप्ट समजत नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आय विल एक्सप्लेन यू. ओके. प्लीज मेन्शन युअर अटेंडन्स इन द कमेंट बॉक्स. तुम्हाला मी ऑलरेडी 100 MCQs सेंड केलेले आहेत प्रत्येक युनिटवरचे. तुम्हाला एक सॅम्पल क्वेश्चन पेपर पण सेंड केलेला आहे विथ सोल्युशन. ठीक आहे. सो तुम्ही ते प्रॉपरली बघा. काही डाऊट असेल तर मला विचारा. ओके. सो इथं आपलं 6 युनिट संपलेले आहेत. कॉन्क्रीट मिक्स डिझाईनबद्दल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते पण विचारू शकता. ठीक आहे. तुम्हाला मी त्याचे IS कोड्स पण पाठवलेले आहेत, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर पण पाठवलेले आहेत. सो थँक्यू सो मच. इथे आपलं 6वा युनिट क्लिअर झालेलं आहे. 21, 22, 23 तुमची इनसेम एक्झाम आहे. त्याला फक्त पहिले 3 युनिट असणार आहे. सो बी प्रिपेअर फॉर दॅट. थँक्यू सो मच.